हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सी. ह्या व्हिडिओमध्ये आपण जे MBBS व्यतिरिक्त दुसरे कोणते मेडिकल फील्डमधील कोर्सेस आहे याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत. त्याचबरोबर ह्या कोर्सेससाठी काय आपल्याला खूप इम्पॉर्टंट गोष्टी असतील किंवा नीट थ्रू MBBS शिवाय दुसऱ्या कोणत्या कोर्सेसमध्ये आपलं ॲडमिशन होईल याच्याबद्दल आपण विचार करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदी आणि महत्त्वाचा ज्याचा कट ऑफ खूप जास्त असतो तो म्हणजे MBBS आहे, बॅचलर ऑफ मेडिकल सायन्स अँड बॅचलर ऑफ सर्जरी. आता याच्या खूप कमी सीट्स असल्यामुळे याचा कट ऑफही 500-550च्या वर जातो. याच्यामध्ये 2 टाईप्स असतात, एक प्रायव्हेट आणि एक गव्हर्मेंट. त्याच्यानंतर BDSचा विचार केला तर डेंटल हा BDSसाठी असतो व BMS बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी फॉर आयुर्वेदिक अँड ॲलोपॅथी. जर BHMSचा विचार केला तर होमिओपॅथीसाठी BHMS असतं, बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी, आणि BUMS म्हणजे युनानी आणि BNYS म्हणजे नॅचरोपॅथी. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे MBBS, ज्याचा कट ऑफ खूप जास्त जातो. 2 टाईप्स याच्यामध्ये पडतात, प्रायव्हेट अँड गव्हर्मेंट. तुम्हाला अजून डिटेल्स पाहिजे असतील तर 97 30 89 89 60 ह्या क्रमांकावर मेसेज करा. याच्या व्यतिरिक्त फिजिओथेरपी म्हणजेच BPTH, BOTH म्हणजेच ऑक्युपेशनल थेरपी किंवा नर्सिंग, प्लेन BSc नर्सिंग असते, त्याच्यानंतर GNM असतात. वेगवेगळे फील्ड मेडिकल फील्डमध्येच येतात. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण BMSचा विचार करू की BMSसाठी कट ऑफ किती जातो. तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तर BMS बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी 4.5 इयर्सचा हा कोर्स असतो. 4.5 वर्षाचा थेरी कोर्स आणि 1 वर्ष इंटर्नशिप असते. आता ह्या इंटर्नशिपमध्ये पूर्णपणे प्रॅक्टिकल नॉलेज असतं. आपल्याला सिव्हिल हॉस्पिटल असेल, प्रायव्हेट हॉस्पिटल असेल, तिथे आपल्याला प्रॅक्टिस करायची असते. आयुर्वेदिक प्लस मॉडर्न प्रॅक्टिससुद्धा करू शकता, म्हणजे तुम्ही MBBS वाणीही जनरल प्रॅक्टिस करू शकता. आता तुम्हाला गव्हर्मेंट जॉबही याच्यामध्ये भेटू शकते. आता विचार केला तर 90 कॉलेजच्या आसपास हे महाराष्ट्रामध्ये BMSच्या कॉलेजेस आहे. त्याच्यामध्ये 22+ कॉलेज गव्हर्मेंट आणि बाकीचे सेमी गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट कॉलेजेसची फी ही साधारण 1.2 ते 2 लाखाच्या मध्ये असते. स्कॉलरशिप कॅटेगरीनुसार असते. स्कॉलरशिपबाबत व्हिडिओ आपण बनवलेला आहे. आता जर आपण गव्हर्मेंट कॉलेजची फीज विचार केला 10 ते 20 हजार. आता PG MD MSसुद्धा होतं व गव्हर्मेंट जॉबमध्ये RMO वगैरे असेही आपल्याला पोस्ट मिळू शकतात. आता जर तुम्हाला डिटेल काउन्सिलिंग करायची असेल किंवा पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर महाराष्ट्रात सर्वात कमी आपल्या काउन्सिलिंगची फी आहे. तर आम्हाला 97 30 89 89 60 ह्या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा. आमचे टीम मेंबर्स तुम्हाला नक्कीच हेल्प करतील. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.